पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे मुंबईच्या कांदिवली पूर्वेत लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये अनधिकृत फेरीवाल्यांची गुंडागर्दी पाहायला मिळते। काल संध्याकाळी 8च्या सुमारास पालिकेची टीम कडून अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असताना फेरीवाल्यांकडून पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। फेरीवाल्यांकडून पालिकेचे जेसीबीची सुद्धा तोडफोड करण्यात आलेली आहे। लाठ्याकाठ्यांनी फेरीवाल्यांकडून हा हल्ला झाल्यामुळे पालिकेचे 2 ते 3 कर्मचारी यात जखमी झाले। फेरीवाल्यांकडून फिल्मी स्टाईलमध्ये कारवाई करायला गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना पकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे। या प्रकरणी समता नगर पोलिसांनी हल्ला करणारे 12 पेक्षा जास्त अनधिकृत फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे, तर 3 हल्ला करणाऱ्या आरोपींना समता नगर पोलिसांनी अटक केली आहे। फेरीवाल्यांची दादागिरी आणि गुंडगिरीमुळे कांदिवली लोखंडवाला परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय, तर कांदिवली लोखंडवाला परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्ला करणाऱ्यांचा पोलिसांकडून आता शोध सुरू आहे। तर या अनधिकृत फेरीवाल्यांनी कारवाई दरम्यान पालिकेच्या कर्मचाऱ्यांवरच हल्ला केलेला आहे आणि आता या फेरीवाल्यांना पोलिसांनी अटक केली आहे। आता बातमी आहे परभणीमधून। परभणी जिल्हा